लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा नागाचे कुमठे इथं सत्कार. काटामारी रोखण्यासाठी लोकवर्गणीतून वजन काटा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय. ऊस दर वाढीमुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधान. खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षवीरांच्या ग्रामस्थांच्या वतीनं उत्साहात सत्कार करण्यात आला. ऊस दर वाढीसाठी झालेल्या मोठ्या लढ्यात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धैर्य, चिकाटी आणि संघटन शक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,500 पर्यंतचा दर मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली. या संघर्षाचा परिणाम म्हणून प्रत्येक गावात जवळपास अतिरिक्त 2 ते 2.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जादा आले आहेत. हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विजय असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्याचे प्रतीक असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खरी अडचण बनलेल्या ऊसाच्या काटामारीचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला. गाव तिथं वजन काटा या स्वाभिमानीच्या अभियानाला पाठबळ देत शेतकऱ्यांचं वजन योग्य नोंदले जावे, अन्याय होऊ नये यासाठी नागाचे कुमठे ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःचा वजन काटा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गाव तिथं काटा या अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा मान कुमटेकरांनी घेतला असून ऊस काटामारीला रोखण्यासाठी हे मोठं पाऊल मानलं जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ सध्या तालुक्यात जोमानं वाढत असून 51 गावांमध्ये पदाधिकारी आणि बिलेधारी कार्यकर्ते तयार झाले आहेत. संघटनेची ताकद वाढणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींना थेट उत्तर मिळणे आणि प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या अन्यायाविरोधामध्ये सर्वसामान्य युवक रस्त्यावर उतरू लागला आहे, हे त्याचं लक्षण आहे असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा जिल्हा अध्यक्ष तानाजी देशमुख, तालुका अध्यक्ष दत्तूकाका घारगे, खटाव मान संपर्क प्रमुख शरद खाडे यांनी आपल्या विचारांतून संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सभापती संदीप दादा मांडवे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, दिलीप मांडवे, संतोष मांडवे यांच्या हस्ते करण्यात आला. एकंदरीत नागाचे कुमठेकरांचा हा पुढाकार शेतकरी स्वावलंबनाच्या नव्या दिशेचा प्रारंभ मानला जात असून स्वाभिमानी चळवळ आता अधिक व्यापक आकार घेत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.